मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपण व्हिडिओमध्ये बनवलेला आहे आपण लहान बारक्या मुलांचा जो वाढदिवस, प्रथम वाढदिवस निमित्त आपण डिझाईन बनवलेली आहे। एकदम क्वालिटी कशा प्रकारे बनवलेली आहे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। तर या जी काय आपण देणार आहे, आपण पीएचडी फाईल आपण प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला। त्या फाईलसाठी पासवर्ड लागणार आहे। तो पासवर्ड आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। 2 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे। तो पासवर्ड तुम्हाला मिळवायचा आहे आणि ती फाईल तुम्ही यूज करू शकता। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। त्याचपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण कशा प्रकारे ही डिझाईन बनवलेली आहे। तर तुम्हाला इथं ही डिझाईनची क्वालिटी पाहायला मिळत असेल। ही आपण फायनल डिझाईन बनवलेली आहे, जे आपण कस्टमरला द्यायला लागते। ते आपण इथं डिझाईन फायनल करून टाकलेली। आता इथं तुम्ही बघू शकता हा फरक। ही आपली बिफोरची डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इफेक्ट वगैरे मारावा लागतो। तो इफेक्ट मारल्यानंतर आपली डिझाईन काहीशी अशा प्रकारे होते। तुम्ही बघू शकता आपण जास्त फरक केलेला नाही। थोडंसं एक्सपोजर वगैरे सेट करून आपण व्यवस्थित हे डिझाईन अट्रॅक्टिव्ह केलेली आहे। लाईट वगैरे जिथं कमी जास्त लाईट असते तिथं थोडं आपण व्यवस्थित करत असतो। तर हे आपण आता हे करू। आता तुम्हाला इथं दाखवतो मी कशा प्रकारे आपण हे डिझाईन बनवलेली आहे। तर संपूर्ण आपली ही आजची ही फाईल असणार आहे, ती फुल्ली एडिटेबल असणार आहे। ज्यात तुम्हाला जे काही एडिट करायचं असेल ते तुम्ही एडिट करू शकता, तुम्ही तुमचे चेंजेस करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बॅकग्राऊंड आहे, तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे हे बॅकग्राऊंड आहे। हे अशा प्रकारचं हे बॅकग्राऊंड आहे, त्याला आपण इथे व्यवस्थित सेट केलेलं आहे। त्याचबरोबर इथे परत पुन्हा एक आपण बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे। आपल्या फोटोनुसार आपण हे बॅकग्राऊंड मध्ये चेंजेस केलेले आहेत। तर त्यानंतर थोडंसं आपल्याला टेक्स्ट वगैरे टाईप करायचे होते, त्यामुळे आपण इथं ब्रश मारलेला आहे, व्हाईट ब्रश मारलेला आहे। इथे आपलं संपूर्ण टेक्स्ट आणि बऱ्याच गोष्टी हायलाइट होणार आहेत। तर त्यानंतर इथं आता आपला बाळाचा हा फोटो आहे, तो फोटो आपण ऍड करून घेतलाय। तुम्ही फरक बघू शकता कशा प्रकारे। इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समुद्र पाहायला मिळतोय आणि हा जो फोटो आहे याची आपण ऑपेसिटी देखील कमी केलेली। इथं समुद्र पाहायला मिळतोय, बॅकग्राऊंड आपलं नेचरचं बॅकग्राऊंड आहे। त्याच्यानंतर आता आपण बाळाचा पूर्ण फोटो कट करायला थोडासा जास्तच त्रास येत होता, त्यामुळे आपण डोकं चालून हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित कट करून प्रॉपरली आपण हे सेट केलेलं आहे। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण फोटो ऍड केलेला आहे। तर त्यानंतर आता आपल्याला जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्याला टेक्स्ट टाकायचे। तर सुरुवातीला आपण बाळाच्या बॅक साईडला आपण ब्रश इफेक्ट मारलेला, त्यानंतर आपण थोडंसं वरती आपण मारलेलं आहे, जेणेकरून हायलाइट त्या प्रमाणात आपल्याला भेटावं। त्यानंतर आता इथं आपल्याकडे ही पीएनजी होती। पीएनजी तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आहे। प्रथम वाढदिवस समारंभ, एकदम आपण प्रॉपरली सेट केलेली आहे आपल्या आजच्या डिझाईन मध्ये। इथं तुम्ही आता हे आपण टेक्स्ट टाकून घेतले, मराठी टेक्स्ट टाकून घेतलेला, आपण हिंद फॉन्ट वापरलेला आहे। इथं तुम्हाला वरती पाहायला मिळतच असेल आपला एरो बघत जावा तुम्ही। इथे आपण हे नाव शो होत असतं। चेंज करायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जे काही फॉन्ट असतील ते फॉन्ट्स यूज करून इथं तुम्ही चेंज करू शकता। त्याच प्रकारे इथं आपण आता बारक्या बाळांचं वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं
ॲट्रॅक्टिव्ह लुक आणण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या डोकं चालून आपल्याला काही गोष्टी ॲड कराव्या लागतात. त्याच प्रकारे आता आपण एक पक्षाची PNG पोपट आहे त्याची आपण ॲड केलेली आहे. त्यानंतर इथं आता आपण दुसरं टेक्स्ट टाकून घेतलं आहे. त्याच प्रकारे इथे आपण नाव टाकून घेतलेलं आहे बाळाचं. त्याला फॉन्ट देखील आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे. जर तुमच्याकडे हा फॉन्ट असेल तर तुम्ही टेक्स्टमध्ये चेंजेस करू शकता, किंवा जर तुमच्याकडे नसेल कमेंट करा, आपण नक्कीच हा फॉन्ट देखील आपल्या चॅनलच्या मार्फत घेऊन येऊ. त्याचबरोबर इथं आता आपण ही PNG ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही PNG जे की नारळाच्या झाडाचे जे फांदे असते त्याची ही PNG व्यवस्थित आपण एकदम सेट केलेले आहे. त्याचबरोबर आता इथं आपण वाढदिवस समारंभ जे काय आपलं टाईम वेळ आहे ते इथे ॲड केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता वाढदिवस समारंभ जे आपण लिहिलेलं आहे त्याच्या बॅक साईडला आपण इथे एक PNG बनवलेली आहे, त्याला ग्रेडियंट इफेक्ट मारलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या इथे आपण वाढदिवस समारंभ हे आपण मराठीत टाकून घेतलेले आहे. हिंदू फॉन्टचा आपण आपल्या डिझाईनमध्ये जे काय आपण टेक्स्ट वापरलेले आहेत ते पूर्ण टेक्स्ट आपण हिंदू फॉन्टचा यूज करून आपण टाईप केलेले आहेत. तर खाली देखील आपण तुम्ही बघू शकताय. तुम्हाला चेंज करायचं असेल सिंपल पद्धत डायरेक्ट तुम्ही डबल क्लिक करून चेंज करू शकता. आता इथे देखील सेम प्रोसेस आहे जी की आपण वाढदिवस समारंभासाठी टाकलेली. आपल्याला समजण्यासाठी त्याचबरोबर सुटसुटीत आपल्याला डिझाईनमध्ये चेंजेस करायचे असतील तर आपल्याला डायरेक्ट समजतील यासाठी आपण इथे त्याचे ग्रुप बनवलेले आहे आणि लगेच आपल्याला समजून जाते चेंज करण्यासाठी त्या फायदा ठरते. तर आपण चेंजेस करून घेतलेले आहेत. त्याच प्रकारे आता इथं आपण निमंत्रक देखील टाकून घेतलेले तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर हा एक आपण सेपरेट ग्रुप केलाय वाढदिवस समारंभ यासाठी सेपरेट ग्रुप, लोकेशन त्यासाठी सेपरेट ग्रुप आणि त्याचबरोबर निमंत्रण जे काय आहे त्यांच्यासाठी देखील सेपरेट ग्रुप आपण केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय एकाच टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आपण डबल कलर यूज करून चेंजेस केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या निमंत्रक टेक्स्ट हायलाइट होण्यासाठी इथं आपण हा सर्क्युलर शेप ॲड केलाय. त्यानंतर आता इथं आपली पूर्ण डिझाईन पूर्ण नाही पण आपण 90% डिझाईन आपण आपली कंप्लीट केलेली आहे. आता थोडंसं आकर्षक वाढदिवस म्हणजे बारक्या पोरांचं फुगे वगैरे गाडी ह्याच प्रकारच्या गोष्टी येत असतात, त्यामुळे आपण इथे फुग्यांची PNG आपण ॲड केलेली आहे. त्याचबरोबर आता आपला लोगो आणि अजून एक लोगो असे आपण 2 लोगो आपण ॲड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं खाली एक आपण लाईनमध्ये ॲड केलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो इथं आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण म्हणू शकतो की आपली डिझाईन ही 99% आपली पूर्ण झालेली आहे. आता इथं आपली डिझाईनमध्ये थोडंसं आपल्याला करेक्शन करावं लागतं, जे की आपण म्हणू शकतो फायनल इफेक्ट हा मारावा लागतो, जेणेकरून आपल्या डिझाईनमध्ये जिथे ब्राईटनेस कमी असेल, जिथे एक्सपोजर कमी जास्त असेल तिथं आपल्याला मेंटेन करावा लागतो. तर त्यासाठी आपण इथे पूर्ण आपली जी डिझाईन आहे त्या डिझाईनचं एक ओव्हरव्ह्यू आपण घेतलेला आहे. कशा प्रकारे घ्यायचा हे देखील तुम्हाला सांगतो. तर Ctrl+Shift+E हे टाईप केलं तर तुम्हाला इथे पाहायला मिळते की आपलं हा एक ही डिझाईन आहे. आपल्या डिझाईनचं पूर्ण एक ओव्हरऑल जी फायनल आउटपुट होतं ते आपल्याला एकाच लेअरमध्ये पाहायला मिळते. इथे तुम्ही लेअर पॅनलमध्ये बघू शकता. त्याच प्रकारे इथे तुम्हाला स्क्रीनवर देखील पाहायला मिळते. तर आता हे आपण आपल्या डिझाईनमध्ये केलेले, आपल्या PhD फाईलमध्ये आपण केलेले. तर ते केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा फरक आपल्या डिझाईनचा, हाच फरक आहे फायनल आउटपुटमध्ये. तर त्याला आपण करण्यासाठी आपण कॅमेरा रॉ फिल्टरचा आपण यूज केलेला आहे.
तर तिथं वरती तुम्ही बघू शकता, इथे फिल्टरचं ऑप्शन आहे, त्यात हा कॅमेरा रॉ फिल्टर नावाचा ऑप्शन येतो, त्यात आपण चेंजेस करावं लागतात. तर इथे मी तुम्हाला दाखवतो आपण काय चेंजेस केलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकताय, आपण काही जास्त एक्सपर्ट नाही किंवा आपण प्रो लेवलचं नाही. आपण आपल्याला जेवढं जमतं त्या प्रकारे आपण आपली डिझाईन आपल्या क्लायंटला व्यवस्थित कशा आपण देऊ त्याचा तोच प्रयत्न करत असतो, त्या प्रकारे आपण केलेलं आहे. तर इथं तुम्ही चेंजेस देखील बघू शकता कशा प्रकारे आपण केलेले आहे. काही गोष्टी वाढवल्यात, काही गोष्टी कमी केल्यात. त्याच्यानंतर डिटेलमध्ये गेलं की आपली डिझाईनची ही शार्पनेस आहे ती देखील आपण वाढवलेली आहे. आपण कमी जास्त करत असतोय, तर इथं आता आपण ऑलरेडी केलं तर त्यामुळं चेंजेस आपण काही केले नाहीत. हे अशा प्रकारे आपली ही डिझाईन देखील कंप्लीट झालेली आणि ही व्हिडिओ देखील आपली इथे ओव्हरऑल समजून सांगितलेलं आहे तुम्हाला कशा प्रकारे आपण ही डिझाईन ही कन्सेप्ट आपण बनवलेली. तर ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्ही अजून देखील व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे तिथे देखील आपल्याला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, तिथं आपण आपल्या जे चॅनलवरती जे नवीन अपडेट येत असतील ते आपण तिथं अपडेट देत असतो. तर तिथे देखील आपल्याला आपला चॅनल जॉईन करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण नवीन अशाच व्हिडिओ घेऊन येत राहू. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.